बरे आहेत का सगळे? आज म्हटलं थोडा वेळ मिळालाय व्हिडिओ करावं. तो पण वेळ कशामुळे मिळालाय माहित आहे का? आमच्याकडे पाऊस आलाय, खूप मोठा पाऊस आहे. इतका पाऊस आहे मोठा, बास विचारू नका. हे बघा पाऊस, खूप मोठा पाऊस. खूप पाऊस आला का नाही देऊन मी बसत असते. मला पावसाची खूप भीती वाटते आणि मुळात थसन होत नाही. तर मी आधी 2-3 दिवस केले नव्हते, आज करत आहे. कारण माझ्या पाठीमध्ये खूप काम होतं. मी एक काम केले. आज मी तिथं बसले ना, तिथं मी दुकान केलं आहे. हे दुकान जसं आहे पण छान आहे. कारण हे नवोदय विद्यालयामध्ये मला हे दुकान मिळालेलं आहे. आणि आता काय म्हणतं तर बघा ताई, कामाचं माझं नियोजन पहाटे 3 वाजता तो गाडावते चहाचा, म्हणजे मी उठते 1:30 वाजता. 1-1.5 तास लागतं सगळं आवरायला. मग ते 3 ते 11 वाजेपर्यंत गाडा लावते. 11च्या पुढून बंद करते, 12 वाजते. घरी जाते, आवरते आणि गाड्यावर स्वयंपाक काय केलेलं असेल ते जेवण करते आणि मग इकडे येते. तिथं 1 ते 5 पर्यंत असते ड्युटी. आज माझा पाऊस यायला लागल्यामुळं मला वेळ झाला आणि मग 5 ते 8 पर्यंत कलेक्शन करते. आमच्या महिला मंडळाची एक संस्था आहे, अष्टभुजा पतसंस्था. हे तुळजापूरमध्ये आहे. सहकारी बँक आहे, सरकारी नाही आहे, सहकारी आहे. तर त्या बँकेत मी पिग्मी एजंट म्हणून काम करते. तर इथून सुटल्यानंतर माझ्या ताई ऐका बरं का, तर इथून सुटल्यानंतर मी 5 ते 8 पर्यंत, कधी कधी मला 10 वाजतात घरी जायला. मग मी ते कलेक्शन करते आणि मग घरी जाते. पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 12:30 पर्यंत मी काम करते. आणि रोजच माझी झोप किती होती माहीत आहे? 2-2.5 तास, लय झालं 3 तास, लय. ते पण आपाट डोक्यावरनं केव्हा तरी. माझी झोप एवढीच आहे. काम मला झोपू देत नाही का मला झोप येत नाही हे मला नाही माहीत, पण मी झोपते तेवढाच वेळ. आणि दिवसभर बसू वाटत नाही. सतत सारखं काम पाहिजे हातात तर चांगलं वाटतं, नाहीतर मग नाही. डोकं काय काम करत नाही, वेडपिसं होतं डोकं. मग अशा करता म्हटलं आज थोडा वेळ मिळाला आहे तर व्हिडिओ करूया. आणि आज 1/7/2025 आजपासून मी हे दुकान टाकलेलं आहे. छोटंसं आहे, पण माझ्या परिस्थितीच्या मानानं मला जेवढं झोपतं तेवढंच मी दुकान केलं आहे. आणि गाड्या पण मी तसंच केलेलं, जेवढंच करते गाडीत. पण तिथं पाट जे भरपूर होतं आणि इथं दुपारी होतं पार्ट टाईम. आणि संध्याकाळी आपलं रोजचं नेमानं आहेच पिग्मी. तर अशा पद्धतीनं माझं पूर्ण दिवस जातो. सांगायचं तात्पर्य म्हणजे की बाई माणसानं बसून राहू नये, सतत काम करावं. तसा आराम पण करावा, ज्याच्या नशिबात आहे त्याने आराम पण करावं. पण आरामच करा आणि काम करा. दुसरं काय डोक्यात वेडपिसं घेऊ नका आणि कुठे जाऊन सनी कुठनं कुणाचं काय उचापाते बोलणं हे असं काही करू नका. कारण मला पण हे आवडत नाही. माझ्या गाड्यावरतीच सगळे लोक येऊन बसतात. मी गप्पा गोष्टी करते, नाही असं नाही,
तिथं गाड्यावरती येऊन बसतात, बोलतात, जातात. पण असं कोणाचं कुठाणं नाही. कारण ते तसलं कुठं केलं ना डोक्याला झंझट फार वाटतं. हिच्या 2 शिव्या खा, तिच्या 2 शिव्या खा. मी पाहते प्रत्येक बाईंचं, मी एक पाहते आता काही लोकांचं माझ्या डोळ्यासमोरचं आहे. माझी मैत्रीण आहे, तिचं पण मी पाहते. काहीतरी बोलायचं, तिथं काहीतरी बोलायचं, हिचं काहीतरी काढायचं, तिचं काहीतरी काढायचं, ती कशी जाऊन सांगायचं. तिला समजलं की 2 शिणार, हिनं 2 शिव्या देणार. मग हे असलं करण्यापेक्षा माझ्या ताईंनो हे असं सतत कामात राहिलेलं छान का नाही. म्हणून मी बसत आणि मी कधी कुठे जात पण नाही. गेलं तर माझ्या कामानिमित्तानं जाते. माझं माहेर तुळजापुरातच आहे. खूप वेळेला बोलवतात माझी माहेरची, तेव्हा मी एकदा जाते. मी तिकडं सुद्धा जात नाही जास्त करून. कारण म्हणतात ना, एकदा लग्न झालं की मर्यादित राहावं बहीण. माझे तर मिस्टर नाही आता आणि माझी सासू पण म्हणणार नाही की का तू जातेस म्हणून. तरी पण मी मर्यादित राहते. त्याने ज्यावेळेस मला 5-6 वेळेस बोलवलं त्यावेळेस मी माझ्या माहेरी जाते. आई थकलेली आहे, भाऊजाई चांगली आहे, बोलवते, भाऊजाईंकडे जाते. नशिबानं एक देवान ठेवलं नाही, ते फार वाईट. आता वाईट वाटतं खूप. तर मी एक गोष्ट सांगते ताईंनी, मी जे भोगलेलं आहे ते तुम्ही भोगू नका. जोपर्यंत हे माणसाचं आयुष्य आहे तोपर्यंत आपला जो नवरा असतो ना, पती परमेश्वर, याचं मन कधी दुखवू नका. आणि त्याच्या मनाविरुद्ध पण जाऊ नका. त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाऊन जर आपण वागलो ना, खूप पत्न भोगावं लागतं. कारण आज तो जोडीदार आहे तर सगळं आहे. आज माझा जोडीदार नाही आहे, मला अंतकरणापासून असं वाटतं काय वेळ की मी काहीतरी खाऊन मारावं, पण नाही. मी खूप शिवान आहे. मरायचं नाही, जगून दाखवायचं असं माझं आहे. शेळीसारखं मरायचं नाही, भागासारखं जळायचं. जगायचंच म्हणजे जगायचं. तर ज्यावेळेस मी दिवसभर कामात असते मला त्यावेळेस काहीच आठवत नाही. आणि असा रिकामा वेळ असला की असं काही पण येडोखुळं डोक्यात येतं, डोळ्यातून अश्रू वाहतात. देवानं असं का करतो? एकाला मागे एकाला पुढे का नेतं? माणसाच्या असेपर्यंत माणसाला काही किंमत कळत नसते. म्हणून म्हणते हे आयुष्य फार सुंदर आहे. जसं तुम्ही त्या विषयाला रंगवाल ना तेवढं चांगलं आहे. आणि हे आयुष्य खूप छान जा. सगळ्यांना माया प्रेम द्या, सगळ्यात प्लस म्हणून राहा. कारण हे पुन्हा येतोय की न येतोय माहीत नाही आपल्याला आयुष्य. तर माझ्या ताईंना हे सांगते, मी मनापासून सांगते, ह्या आयुष्याचं चांगल्या मार्गाने आणि चांगल्या सुखानं सुख घ्या. फार कठीण असतं एकटेपण, फार कठीण असतं. पोरग नसलं, पोरगी दिल्या घरी, काय करणार? निर्णय घेतला होता लग्न करायचं, पण ते म्हणतात ना, नशिबात असलं तर सगळं काय, नशिबात नसलं तर आपण किती पण प्रयत्न करा काय होत नाही. मधूनच मन बदलून नाही करायचं म्हणून असं होतं. आणि असं जरा थोडंफार दुःख वाटलं, असं काय झालं की असं वाटतं की नाही आपल्याला साथीदार हवं. काय माहीत नाही काय नशिबात आहे.
मी का बरं असं व्हिडिओ करत असेल. सगळे म्हणतात लता खूप हसरी आहे, लता खूप हसरी आहे. त्या हसण्याच्या पाठीमागं किती दुःख आहे हे मला माहीत आहे. ते मला विचारून घ्या. आज मी हसत खेळत सगळ्यांशी बोलते, एवढे रील्स करते, एवढे व्हिडिओ काढते. खरी स्टोरी, मी आज एकटी आहे ना, याचं मला दुःख आहे. जिथे आपल्या आपल्या संसारात सुखी आहेत, त्यांच्या आनंदात मी आनंद घेते. पण कधीतरी असे हे दुःख आठवते. म्हणून सांगते ताई, आहे हे आयुष्य खूप चांगलं आहे म्हणा. घरातल्या दोन्ही परिवाराशी चांगल्यापणानं चांगुलपणानं राहा. बस. चल, खूप दुःख यायला लागले. काय बोल सुधर नाही गेले. गिरायला लागले मी दुःख. काय करावं, काय काय बोलावं हेच मला कळेना. तर ठीक आहे, चला. असं आज आमच्याकडे पाऊस यायला लागला आहे, खूप मोठा पाऊस आहे. आणि दुपारीच चालू झाला आहे. नाहीतर वारं असतं ह्या वेळेस आणि संध्याकाळी पाऊस असतं. पण आज दुपारपासूनच बाबाचं बदलते. धरणी मायला भेटायला यायला 2-3 तालच आहे पाऊस. ठीक आहे. व्हिडिओला लाईक कमेंट करा, न करा, पण माझे 2 शब्द ऐकलेल्याला मान द्या आणि तसं राहा. 2 वर्ष अगदी चांगलपणानं. जय श्रीराम, राधे राधे, जय श्री कृष्ण, जय माता.